ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या प्रत्येकासाठी एक सुंदर असं बॉडीगार्ड म्हणजेच अंगरक्षक परमेश्वराने नेमूत केलेला आहे. आणि हे अंगरक्षक बॉडीगार्ड आपल्या आत्म्याची काळजी घेत असतात. आपल्याला योग्य ते डिरेक्शन किंवा योग्य त्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याला आपण अदृश्य शक्ती, सुपर पॉवर म्हणत असतो. हे अंगरक्षक आपल्याला परमेश्वराच्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न करत असतात. एका बाजूने आपण मनुष्य असल्या कारणानं आपण दिशाभूल होत असते आपण आपला मार्ग भटकून बसतो. परंतु दुसऱ्या बाजूने ही अदृश्य शक्ती, ज्याला आपण अंगरक्षक बोलत असतो किंवा जे आपल्या आत्म्याचे, मनाचे रक्षण करणारे असतात, हे अंगरक्षक अदृश्य शक्ती आपल्याला परत एकदा त्या मार्गावरती खेचून आणून परमेश्वराकडे नेण्याचा मार्ग दाखवत असतात. ज्याप्रमाणे प्रतिष्ठित व्यक्तीच्या बरोबर अंगरक्षक असतो, ज्याप्रमाणे प्राईम मिनिस्टर असू द्या, चीफ मिनिस्टर असू द्या किंवा एखादी मोठी व्यक्ती असू द्या, ते जेथे जातात त्यांच्याबरोबर एक बॉडीगार्ड असतो. हा बॉडीगार्ड आपल्या नेत्याची काळजी घेत असतो. वेळ आली स्वतःच्या अंगावरती देखील जखमा स्वीकारण्यासाठी तयार असतो. त्याचप्रमाणे हे अंगरक्षक जे परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत, ते नेहमी आपल्या बरोबर असतात. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. जेव्हा जेव्हा आपला पाय घसरतो आणि जेव्हा जेव्हा आपलं लक्ष विचलित होते, तेव्हा परमेश्वर या अंगरक्षकाद्वारे आपलं संरक्षण करत असतात. आज देऊळ माता 2 ऑक्टोबर म्हणजेच आपल्या बरोबर असणारे अंगरक्षक याची आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे. जे अंगरक्षक कळत नकळत आपल्या बरोबरीने चालत असतात. ज्याप्रमाणे आपली सावली आपल्याला कधीच सोडत नसते, त्याप्रमाणे हे अंगरक्षक आपल्याला कधीच सोडत नसतात. ते नेहमी आपल्या बरोबर असतात. जेव्हा आपण उडतो तेव्हा अंगरक्षक आपल्या बरोबर असतो. जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा अंगरक्षक आपलं संरक्षण करत असतात. जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा हे अंगरक्षक आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करत असतात. हे अंगरक्षक केवळ बॉडीगार्डच नाही, तर आपले आध्यात्मिक मित्र आणि मैत्रीण देखील आहेत. ज्याप्रमाणे एखादा मित्र किंवा मैत्रीण एकमेकाबरोबर सुंदर असं नाते ठेवत असतात, एकमेकांना मदत करत असतात, त्याचप्रमाणे हे आध्यात्मिक मित्र आणि मैत्रीण नेहमी आपल्याला मदत करत असतात. हे आध्यात्मिक फ्रेंड्स स्वतः परमेश्वराने मनुष्यासाठी नेमूत करून दिलेलं आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला देखील या आध्यात्मिक मित्र मैत्रीची गरज होती. आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये रक्ताचा घाम गाळत होता, त्या कष्टातून आणि वेदनेतून जात होता, तेव्हा स्वतः अंगरक्षक येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मदत करतो. यावरून आपल्याला समजते की प्रभू येशू ख्रिस्त मानव होता आणि त्या कारणाने एक अंगरक्षक त्याला मदत करत होता. जुन्या करारापासून तर नव्या करारापर्यंत आपण अशा अंगरक्षकाविषयी ऐकलेला आहे. अब्राहम असू द्या, मोशे असू द्या, आमोस असू द्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉफिट असू द्या, या प्रत्येकांना या अंगरक्षकाचा अनुभव आलेला आहे. हे अंगरक्षक आज देखील आपल्यामध्ये आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपल्याला जेव्हा खाली कोसळत असतो, वेदनेमध्ये असतो, दुःखामध्ये असतो, कष्टामध्ये असतो, गोंधळलेले असतो, तेव्हा हे अंगरक्षक आपला नेहमी धीर देत असतात, आपलं सांत्वन करत असतात. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करत असतो, जेव्हा जेव्हा आपण परमेश्वरापासून कृपा व शक्ती मागत असतो, तेव्हा थोडा वेळ का असेना आपल्याला कुठे ना कुठेतरी एक मनशांती मिळत असते.
आपल्याला कुठे ना कुठेतरी आधार मिळत असतो. हा आधार परमेश्वर या अंगरक्षकाद्वारे, या दूताद्वारे आपल्याला देत असतो. हे दूत आपलं नेहमी संरक्षण करत असतात. आणि म्हणून ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, मी तुम्हाला अनाथ असं कसं कधी सोडणार नाही, तर जगाच्या समाप्तीपर्यंत, जगाच्या अंतापर्यंत किंवा मी येईपर्यंत तुमच्या बरोबर सदोदित असणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त या अंगरक्षकाची सुंदर अशी देणगी देऊन आपलं वचन पूर्ण करत आहे की शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. आपण विश्वास ठेवूया. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा अंगरक्षक आपल्या बरोबर असतो. आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा तो अंगरक्षक आपली काळजी घेत असतो. आणि परत आल्यानंतर अंगरक्षक आपली आध्यात्मिक तयार करत असतो. या अंगरक्षकावरती आपला आपण विश्वास प्रगट करूया. जो मित्र, मैत्रीण किंवा एक बॉडीगार्ड प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, त्याचा अनुभव घेऊया आणि त्या अंगरक्षकाच्या मार्गाने किंवा त्याने दाखवून दिलेल्या मार्गाने आपण मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.